नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे 23,000 विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तर व वर्गपाठ वह्यांचे भेट देण्यात आले। आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम स्वखर्चातून राबविण्यात येत असून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला। सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी दुपारी मनमाड येथील सगळे लॉन सांगवड येथे अंजुमताई सुहास कांदे यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यामध्ये एक दर्जेदार दप्तर तसेच 4 स्क्वेअर बुक वह्यांचा सेट अशी भेट देण्यात आली आहे। मनमाड नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना जिल्हा प्रमुख फराहान दादा खान, नगराध्यक्ष योगेश बबलू पाटील, मनपा मुख्याधिकारी शेषराव चौधरी साहेब, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, सर्व नगरसेवक, शिक्षण वर्ग, पालक, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने सोबतच पालकांनाही थोडासा आर्थिक ओझे हलके होईल म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असून शिक्षण क्षेत्रातील हा एक विधायक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। वाटपाबद्दल बोलू। मागच्या 10 दिवसापासून आम्ही हे जिल्हा परिषदच्या आणि नगरपालिकेच्या शाळांना वह्या आणि दप्तरांची वाटप करत आहोत। आजच्या तारखेपर्यंत नांदगाव तालुक्याचं आम्ही 16,770-75 वाटप पूर्ण केलेलं आहे आणि आता मालेगावकडचा भाग आमचा आजपासून सुरू झालेला आहे। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खूपच जास्त आनंद आहे आणि त्यांना खरंच गरज होती हे आत्ता दिल्यानंतर कळत आहे। आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतनं हा उपक्रम राबवला जातो आहे। मला वाटतं महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला हा पहिला उपक्रम असेल की जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि नगरपालिकेच्या शाळांना अशा प्रकारचं साहित्य वाटप होत आहे। हा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी जळगाव या शाळेतून मी मुख्याध्यापक या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माननीय आमदार सुहास कांदे यांच्या वतीने तसंच अंजुमताई कांदे यांच्या सहकार्याने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, बॅग आणि त्याचबरोबर वह्यांचं वाटप झालं आहे। वह्यांचं वाटप झाल्यानंतर आमच्या मुलांना या ठिकाणी लेखनासाठी वह्या उपलब्ध झाल्या आहेत म्हणून आमच्या मुलांना आमचा आनंद झाला असून त्यांचा आनंद या ठिकाणी अण्णासाहेबांनी आणि अंजुमताई कांदे यांनी द्विगुणित केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि गावकरी, त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी माननीय निलेश पाटील साहेब, तसेच या ठिकाणी केंद्रप्रमुख धीरज मोरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सगळे गावकरी यांच्या वतीने आम्ही अण्णासाहेबांचे आणि अंजुमताई कांदे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि शैक्षणिक दृष्ट्या भविष्याचा विचार करणारा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करणारा हा उपक्रम नांदगाव तालुक्याचे आदरणीय आमदार उपक्रम या ठिकाणी आज सुरू होत आहे। गेल्या 7 दिवसापासून नांदगाव तालुक्यात 14,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ भेटलेला आहे आणि हा लाभ देऊन आज आम्ही मालेगाव तालुक्यात प्रवेश केलेला आहे। नांदगाव मतदारसंघातील मालेगाव गटातील हा पहिलाच कार्यक्रम आहे। या ठिकाणी मी ताईसाहेबांना, अण्णासाहेबांना खूप खूप धन्यवाद देईल। काळेवाडी जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष समितीचा अध्यक्ष आहे। आम्ही आज अंजुमताई कांदे व सुहास कांदे यांच्या उपक्रमातून ज्या वह्या वाटप व दप्तर वाटप झालेले आहे, आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आनंद तर झालेलाच आहे पण आम्हा पालकांना सुद्धा आनंद झालेला आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने जय महाराष्ट्र म्हटल्याशिवाय जोरात सर्वांनी म्हणायचं जय महाराष्ट्र। एका सुरात जळगाव परिसरातील सर्व मान्यवर नागरिक की हा उपक्रम पूर्ण करताना तुम्हा सर्वांचं जे सहकार्य आम्हाला लागतंय, तुमचं सर्वांचं जे प्रेम आम्हाला मिळत आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद जे मिळत आहे,
खरं पाहता ह्या उपक्रमाला तुम्ही सर्व जबाबदार आहात. तुम्ही सर्व एवढ्या संख्येने उपस्थित आहात म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो. हे कुठलंही राजकीय व्यासपीठ नाहीये, 100% नाहीये. हे तुम्हालाही माहिती आहे. हा कम्प्लिटली एक सामाजिक उपक्रम अण्णांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. पण तरी सुद्धा सांगण्याची संधी मी कधी सोडत नाही की तुम्ही सर्वांनी अण्णांवर जो विश्वास दाखवलाय, तुम्ही सर्वांनी अण्णांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून आमदार म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून त्याची जी स्वीकृती दिली आहे, त्याचीच पोचपावती. अर्थातच तुमचे उपकार मानावे तेवढ्यांचं आहे. सतत काहीतरी करण्याची जी तळमळ आहे ही तुम्हाला ह्या उपक्रमातून सुद्धा जाणून येईल. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.